जामखेडच्या खार्डा रोडवरील एका लॉजमध्ये नृत्य सादर करणारी कलाकार दीपाली पाटील हिनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, तपासात प्राथमिकदृष्ट्या उघडकीस आलेल्या माहितीनुसार दीपालीवर लग्नासाठी मानसिक दबाव टाकण्यात येत होता। हे दबाव आणणारे व्यक्ती म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे संदीप गायकवाड यांचा स्वतःचा विवाह झाला असूनही ते दीपालीशी लग्न करण्याचा तगादा लावत होते। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या छळामुळे मानसिक त्रासाला कंटाळून दीपालीने अतिउग्र पाऊल उचलल्याची चर्चा आहे। घटनेनंतर जामखेड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। आता पोलीस चौकशीतून आणखी कोणती माहिती बाहेर येते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे। या प्रकरणानंतर जामखेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। आरोपी संदीप गायकवाड हे स्वतः भाजपचे माजी नगरसेवक असून त्यांच्या पत्नी लता गायकवाड या नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या उमेदवार आहेत। या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला घोषित होणार आहे। मात्र त्याआधीच या प्रकरणानं उचललेला वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसतो आहे। सध्या संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा असून राजकीय समीकरणावरही त्याचा परिणाम दिसत आहे। या घटनेवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर तीव्र टीका केली आहे। त्यांनी म्हटलं आहे की ज्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली तोच व्यक्ती एका नर्तिकेवर लग्नाचा दबाव आणतो आणि तिचा जीव जातो, हा भाजपचा खरा चेहरा आहे। त्यांनी पुढं सांगितलं की दीपालीला न्याय मिळावा म्हणून आम्ही तपासावर बारकाईने लक्ष ठेवू। कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी सत्य बाहेर आणावं। रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला राजकीय स्वरूप मिळालं असून भाजपची अडचण आणखी वाढली आहे। तर दीपाली पाटील ही मूळची कल्याण येथील रहिवासी होती। ती जामखेडमधील तपनेश्वर परिसरात मैत्रिणींसोबत राहत होती। घटना घडण्याच्या दिवशी ती सकाळी बाजारात जाते असं सांगून घराबाहेर पडली। संध्याकाळपर्यंत ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली। रिक्षा चालकाने दीपालीला साई लॉजवर सोडल्याची माहिती दिल्यावर त्या थेट लॉजवर पोहोचल्या। खोली आतून लॉक होती। कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता पंख्याला गळफास घेतलेली दीपाली मृतावस्थेत आढळली। लगेच पोलिसांना सूचना देत मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। तिच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणींनी सांगितलेल्या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। या प्रकरणानं महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे। समाजातील अशा घटनांना आळा बसण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे।